चोपडा तालुक्यातील मेलाण येथे मक्याच्या शेतात गांजाची शेती, 40 लाखांचा 980 किलो गांजा हस्तगत। 1.25 एकर मक्याच्या शेतात लागवड केलेला 40 लाख रुपये किमतीचा 980 किलो गांजा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून जप्त केल्याची घटना शहरापासून 30 किलोमीटरवरील सातपुड्यातील मेलाणे गावात उघडकीस आली असून ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली। या प्रकरणी शेतमालक अर्जुन सुमार्या पावरा वसावे वय वर्ष 50 या संशयितास पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की सातपुडा पर्वतरांगेत असलेल्या मेलाणे गावात 1.25 एकर शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव पाटील यांना मिळाल्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत दुपारी शेतात धाड टाकून त्यात त्यांना मक्याच्या 1.25 एकर क्षेत्रात गांजाची लागवड केली असल्याचे आढळून आले। गांजाची कापणी करून त्याची रात्री उशिरापर्यंत मोजणी करण्यात आली। रात्री 10 वाजता गांजा भरलेला ट्रक चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे। दुपारी सुरू झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती। या प्रकरणी शेतमालक अर्जुन सुमार्या पावरा वसावे वय वर्ष 50 या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास करण्यात येत आहे। चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव पाटील, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे, हवालदार संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, स्थानिक गुन्हे शाखेचे युनुस शेख, नंदलाल पाटील, दर्शन ढाकणे यांच्या पथकाने गांजा जप्त केला। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, चोपडा, जळगाव।